Good morning. Today we will discuss about very important part of this particular chapter, that is iron carbon equilibrium diagram. See this iron carbon equilibrium diagram in which we have to discuss various phases of the steel material. See, when the percentage of carbon and temperature are varied at that time at different stages, you will get the different phases of the steel material. So at what temperature and at what concentration of carbon, which type of phase you are able to see, that we have to discuss in this particular concept. Okay, iron carbon equilibrium diagram, this is shown in your screen. Now see, and one more point I would like to share here, the iron carbon equilibrium diagram in which all the reaction, just like eutectic reaction, eutectoid reaction, periodic reaction, all reaction we are going to discuss here, as well as more isomorphous phase. What is meant by that? Everything we will discuss here on the same diagram. Okay, so let's start with that. First of all, we should know why we draw or why we learn this iron carbon equilibrium diagram. आपण आयर्न कार्बन इक्विलिब्रियम डायग्राम शिकतो तर का शिकतो, याच्यामधून आपल्याला काय मिळणार आहे किंवा काय आपल्याला समजणार आहे. तर बघा, ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं ऑन एक्स ॲक्सिस, हा जो एक्स ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिसवरती कार्बन पर्सेंटेज असतं. ओके, पर्सेंटेज ऑफ कार्बन बाय वेट. राईट, इथं बघा एकदम लेफ्ट साईडला 0 आहे, त्यानंतर 0.8 आहे, 2 आहे, 4.3 आणि सगळ्यात शेवटी जास्तीत जास्त कार्बन किती, 6.67%. Now an upward direction temperature is there 0 at this line 723 degrees Celsius, at this point 910 degree, on this line 1147, at this point 1395, on this horizontal line 492, and at the top 1540. So these are the very important temperature points which are shown in this particular diagram. ओके, आता इथं 0 पासून डायरेक्ट 910 पर्यंत मध्ये काहीच दाखवलं नाही, याचा अर्थ टेम्परेचर नाही आहे का? टेम्परेचर आहे, तिथं सुद्धा आहे. 0, 100, 200, 300, 400, 500 like that, but they are not so important. That's why we haven't shown there. But this point is important, how much temperature is here at the point, that is 910. Okay, so that's why it is shown like this. ठीक आहे, आपण बघूया की आयन कार्बन इक्विलिब्रियम डायग्राम का काढायची किंवा का ड्रॉ करायची. सगळ्यात सिंपल गोष्ट आहे, आपल्याकडे स्टील मटेरियल आहे, राईट, आणि त्या स्टील मटेरियलला जेव्हा आपण गरम करू, हीट देऊ, ओके, तर वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळी फेज त्या स्टीलमध्ये तयार होईल, म्हणजे त्याचं वेगवेगळं स्ट्रक्चर तयार होईल. तर ते कोणतं स्ट्रक्चर तयार होतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे थेरॉटिकली या डायग्रामच्या माध्यमातून. ओके, मग बघ आपण बघितलं की जेव्हा 0 डिग्री टेम्परेचर दिलेला असेल तेव्हा एक फेज असेल. जसं जसं आपण टेम्परेचर वाढवत जाऊ, म्हणजे 100, 200, 300, 400 लाईक दॅट, that time different phases you will get. All these phases, their names are shown in this particular diagram. We have to discuss one by one. काय काय नाव इथं, परलाइट, देन फेराइट, लीड ब्युराइट, इकडे ऑस्टनाइट, डेल्टा, अल्फा फेराइट, लिक्विड, असे वेगवेगळे नावं आहेत. ओके, तर त्या प्रत्येक वेगवेगळ्या फेजेस आपल्याला मिळतात. त्या फेजेस कुठं एक्झॅक्टली मिळतात हे आपल्याला शिकायचं आहे, समजून घ्यायचं आहे. ओके, सो लेट स्टार्ट विथ द डायग्राम. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू, हे पूर्ण डायग्राम एका स्क्रीनवरती जर आपण ठेवली तर ती तुम्हाला तेवढी क्लिअर नाही दिसत, त्यामुळे थोडंसं झूम करतो. याला झूम केली तर काय होईल, अर्धाच पोर्शन दिसेल, पण आपण बॉटम पासून खालून वरती जाऊ. ओके, सो लेट स्टार्ट विथ दॅट. मी तुम्हाला लक्षात येईल, समजून घेता येईल. हे बघा, आपण बघितलं की डायग्राम जी आहे ना, या डायग्रामवरती 2 ॲक्सिस आहे, एक आहे हॉरिझॉन्टल ॲक्सिस, दुसरा आहे व्हर्टिकल ॲक्सिस. ओके, हा जो आपला हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे ना, आडवावाला, तर या ॲक्सिसवरती आपल्याला बघायला मिळतं काय आहे, पर्सेंटेज ऑफ कार्बन बाय वेट. ओके, याच्यावरती पर्सेंटेज ऑफ कार्बन आहे किती, 0.8 टू 4.3 अँड 6.67. आणि वाय ॲक्सिस जो व्हर्टिकल आहे अपवर्ड, त्याच्यावरती काय आहे, टेम्परेचर आहे, राईट, अँड दॅट टेम्परेचर इज इन डिग्री सेल्सिअस. हे लक्षात ठेवा नीट, बिकॉज टेम्परेचर इज हिअर इन डिग्री सेल्सिअस. काही डायग्राम अशा पण आहेत तिथं आपल्याला टेम्परेचर फेरनहीट, डिग्री फेरनहीटमध्ये पण दिलेलं असतं. ओके, पण या डायग्राममध्ये डिग्री फेरनहीट नाही आहे, तर डिग्री सेल्सिअस आहे. ओके, बरं, आता बघा, आपला जो स्टील मटेरियल आहे ना, जेव्हा आपण त्या स्टीलला 0 डिग्री टेम्परेचर देऊ आणि कार्बनचं पर्सेंटेज 0 आहे, तेव्हा काय तयार होईल, काही तर काहीच नसणार आहे, नथिंग विल बी देअर. बट ॲज सून ॲज what you did,
पर्सेंटेज ऑफ कार्बन इज व्हेरी व्हेरी लेस. कार्बनचं प्रमाण हे खूप 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 कमी आहे, म्हणजे किती 0.008 एवढं पर्सेंटेज आहे कार्बनचं. आणि आपण जर टेम्परेचर वाढवत नेलं इथपर्यंत बघा, या पॉईंटपर्यंत, इथून पुढं काय झालं, एक नवीन फेज तुम्हाला इथं बघायला मिळाली. हे बघा इथं दिसते, ऑन दिस or certain this particular area where some portion you are able to see here, one phase you are able to get, that phase is called as a अल्फा फेराइट, किंवा याला नुसतं फेराइट म्हटलं किंवा अल्फा फेराइट म्हटलं. हे कधी शक्य झालं, जेव्हा 0.008% कार्बन दिलेला आहे आणि टेम्परेचर किती आहे बघा, तुम्ही लक्षात येईल तुम्हाला, याच्यापेक्षा या पॉईंटपेक्षा जास्त, म्हणजे साधारणतः ॲट दिस पर्टिक्युलर पॉईंट टेम्परेचर रेंज इज अबाउट 600 डिग्री सेल्सिअस. 600 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त टेम्परेचर आहे. आणि कुठपर्यंत आहे, 910 पर्यंत आहे. त्या ठिकाणी एक फेज तयार झाली, त्याला नाव दिलं आपण फेराइट किंवा अल्फा फेराइट. ॲक्च्युली दिस पर्टिक्युलर फेज इज व्हेरी प्युअर, दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ प्युअर आयर्न. याला आपण प्युअर आयर्न असं पण म्हणतो, कारण की याच्यामध्ये काय इम्प्युरिटीज कमी आहेत. हिअर इम्प्युरिटीज आर लेस, सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ प्युअर आयर्न ऑर अल्फा फेराइट. कीप इन माइंड. ओके, नाव नेक्स्ट पॉईंट इज दॅट, आता आपण बघितलं की 0.008% कार्बन असेल आणि 600पेक्षा जास्त टेम्परेचर असेल तर एक फेज तयार होते. ती फेज म्हणजे कुठली, फेराइट. ओके, आणखीन बघा, समजा आता हे आपल्या लक्षात येतं, ही जी आडवी लाईन आहे, या ठिकाणी आडव्या लाईनवरती टेम्परेचर किती आहे, 723 डिग्री सेल्सिअस, राईट. आता आणखीन एक पॉईंट बघा, समजा आपण कार्बनचं पर्सेंटेज वाढवलं स्टीलमध्ये. ओके, वी हॅव जस्ट इन्क्रीज द carbon percentage into the steel, that is 0.8%. Okay, now carbon percentage is 0.8 and temperature given is about 723 degrees Celsius. Then what you will get, this particular point you will get, and that point is called as युटेक्टॉइड पॉइंट. ओके, या पॉइंटला आपण म्हणतो युटेक्टॉइड पॉइंट. डबल सांगतो, कुठं तुम्हाला युटेक्टॉइड पॉइंट मिळाला, दिस पॉइंट ॲट टेम्परेचर, हाऊ मच टेम्परेचर इज देअर, 723 डिग्री सेल्सिअस, and how much carbon percentage is there, 0.8%. ओके, म्हणजे आपल्या आयन कार्बन इक्विलिब्रियम डायग्राम मध्ये स्टीलमध्ये जर का तुम्ही 0.8% कार्बन टाकला आणि त्या स्टीलला आपण 723 डिग्री सेल्सिअसला गरम केलं, हीट केलं, तर तुम्हाला एक फेज मिळते किंवा एक पॉईंट मिळतो. त्या पॉईंटला आपण म्हणतो युटेक्टॉइड पॉईंट. ओके, अँड at this particular point when reaction take place, that reaction is called as युटेक्टॉइड रिॲक्शन. ह्या रिॲक्शन बद्दल आपण नंतर बोलू, पण तोपर्यंत आपण काय करू, सगळ्या फेजेस फक्त समजून घेऊ पहिल्यांदा. ओके, पहिला पॉईंट क्लिअर झाला, युटेक्टॉइड युटेक्टॉइड पॉईंट आपल्याला मिळाला. पॉईंट कधी तयार झाला, 723 डिग्री टेम्परेचर आणि 0.8% कार्बन असेल तेव्हा युटेक्टॉइड पॉईंट तयार झाला. ओके, देन नेक्स्ट, आता पुढचा पॉईंट बघू आणखीन आपण. बघा, ॲज सून ॲज this particular point or beyond the 723 degree Celsius, if you are going to increase the temperature, 723 पेक्षा जास्त टेम्परेचर तुम्ही वाढवलं तर काय मिळेल, देन यू विल गेट न्यू फेज कॉल्ड ॲज अ ऑस्टेनाइट. नवीन फेज मिळते तुम्हाला, त्याला नाव दिलं आपण ऑस्टेनाइट. त्याच्यामध्ये मिनिमम कमीत कमी किती पर्सेंट कार्बन सांगितलंय हो आपल्याला, बघा 0.8% कार्बन आणि 723 डिग्री टेम्परेचर दिलं की नवीन फेज तयार होते, ती म्हणजे ऑस्टेनाइट, राईट. आणि इकडे बघितलं तर साधारणतः 2% कार्बन अँड 1147 डिग्री टेम्परेचर, याच्यापेक्षा जास्त असेल तर इकडे काय तयार झालं, ऑस्टेनाइट तयार झालं. ओके, हे दोन पॉईंट लक्षात ठेवा, राईट. आपण काय काय बघितलं आतापर्यंत, फेराइट बघितलं, ऑस्टेनाइट बघितलं आणि युटेक्टॉइड पॉईंट बघितला. आणखीन एक पॉईंट थोडंसं खालचं पहिल्यांदा कव्हर करून मग वरती जाऊ. डायरेक्ट आपण फेराइट बघितला 600च्या वरती, पण सी ॲट दिस युटेक्टॉइड पॉईंट वन थिंग यू शुड कीप इन माइंड, काय तर इथं वरती ऑस्टेनाइट तयार झाला कधी, 723 पेक्षा जास्त टेम्परेचर दिल्यानंतर. बरं, समजा या ऑस्टेनाइटला जर मी थंड केलं, सपोज आय एम गोइंग टू कूल द ऑस्टेनाइट बिलो 723 डिग्री सेल्सिअस, देन व्हॉट यू विल गेट, देन यू विल गेट परलाइट. ओके, म्हणजे ऑस्टेनाइटला जर का 723 पेक्षा कमी टेम्परेचरला थंड केलं तर आपल्याला काय तयार काय मिळेल, परलाइट मिळेल. ओके, हा परलाइट काय आहे, परलाइट हा कॉम्बिनेशन आहे दोन एलिमेंट्सचा किंवा दोन फेजेसचा. कुठल्या कुठल्या, डाव्या साईडला जी फेज आहे ती आणि उजव्या साईडला जी फेज आहे ती. आता आणखीन पॉईंट यायचेत पुढं, पण तोपर्यंत लगेच सांगतो. इथं डाव्या साईडला एक फेज प्रेझेंट आहे, कुठली, फेराइट. आणि उजव्या साईडला एक्स्ट्रीम राईट साईडला एकदम उजव्या बाजूला एक फेज प्रेझेंट असते, त्याला सिमेंटाइट म्हणतात. नंतर मी सांगतो आणखीन त्याच्याबद्दल. तर मग तर इथं जे कॉम्बिनेशन तयार होईल ते कुणाचं असेल, फेराइट प्लस सिमेंटाइट, म्हणजेच काय, परलाइट. ओके, कीप इन माइंड. हे परलाइट कधी साधारणतः 600 डिग्री सेल्सिअसच्या आसपास हे तुम्हाला मिळतं. या परलाइटच्या पण खाली एक फेज अवेलेबल असते, त्याला आपण म्हणतो बेनाइट.
This bainite phase is available at temperature about 300 degree Celsius. ओके, आणि त्या बेनाईटच्या पण खाली आणखीन एक फेज इथं अवेलेबल असतं, त्याला म्हणतात मार्टेनसाइट, विच इज द हार्डेस्ट फेज ऑफ द स्टील. सगळ्यात मोठी म्हणजे सगळ्यात हार्ड स्टीलची फेज आहे, राईट. थोडंसं आता उलट वरती जाऊ, म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल तेव्हा मार्टेनसाइट फेज तयार होते. 300 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल तर बेनाईट तयार होतं. त्यानंतर 600 डिग्री सेल्सिअसच्या आसपास परलाईट तयार होतं. 723 पेक्षा जास्त टेम्परेचर दिलं तर ऑस्नाईट तयार होतं. ओके, हे लक्षात घ्या. आणि समजा नाव दिस पर्टिक्युलर ऑस्नाईट इज अगेन हिटेड बियॉन्ड 1395 डिग्री टेम्परेचर. म्हणजे ह्या ऑस्नाईटला जर 1395 पेक्षा जास्त टेम्परेचर तुम्ही दिलं आणि कार्बन किती ठेवलं, जस्ट 0.1%. ओके, काय म्हटलं मी, ऑस्नाईट इज हिटेड बियॉन्ड 1395 degree Celsius and the percentage of carbon is maintained as 0.1, then you will get a new phase called as a delta ionic. दिसते बघा डेल्टा. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे कोणकोणते बघितले, अल्फा फेराइट बघितला, ऑस्टेनाइट बघितला आणि डेल्टा बघितला. ओके, नाउ वन मोर पॉइंट. सपोज this phase is heated beyond the 1540 डिग्री सेल्सिअस. म्हणजे या डेल्टा आयर्न फेजला जर 1540 पेक्षा जास्त टेम्परेचर दिलं तर काय तयार होईल, लिक्विड आहे ना, ज्यूस होऊन जाईल त्या स्टीलचा. ओके, मीन्स 1540 डिग्री टेम्परेचर पेक्षा जास्त जर टेम्परेचर दिलं तर काय तयार होईल, लिक्विड तयार होईल. ओके, दॅट स्टील मेटल विल कम्प्लिटली बिकम ज्यूस, लिक्विड. ओके, बरं, याच्यामध्ये तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मिळाली बघा. पहिल्यांदा आपण बघितलं इथं परलाईट तयार झाला, फेराईट, ऑस्टनाईट, डेल्टा, इकडं लिक्विड. ओके, आणखीन एक आता मेन पॉईंट्स आपण बघितले, त्याला थोडंसं डबल एकदा तुम्हाला हायलाईट करून सांगतो. हे बघा, इथं आपण काय मिळवला, इथं आपल्याला मिळाला फेराईट, इथं काय मिळाला ऑस्टनाईट, इथं काय मिळाला डेल्टा, इथं काय मिळालं लिक्विड. आता थोडं पुढचं काम करू. हे बघा, इथं आपल्याला काय माहिती आहे, हिअर ॲट दिस रिजन फेराईट इज प्रेझेंट अँड ॲट दिस रिजन ऑस्टनाईट इज प्रेझेंट. बट इन बिटवीन दीज टू, म्हणजे फेराईट आणि ऑस्टनाईट ह्या दोघांच्या मध्ये हा जो गॅप आहे ना, इथं जी जागा आहे ना, तर इथं काय तयार होतं हे पण आपल्याला माहिती पाहिजे. दिस एरिया, एक मिनटं डबल ड्रॉ करतो. ॲट दिस एरिया वन फेज इज प्रेझेंट, व्हॉट इट इज कॉल्ड ॲज. इथं जरा नीट ड्रॉ करून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, ही लाईन दिसते ना, ही लाईन, देन दिस वन, दिस वन. ओके, हे जे दिसतं इथं काय तयार झालं, हे बघा, खाली काय आहे, फेराईट आहे, वरती काय आहे, ऑस्टनाईट. इथं काय असेल, दोघांचं कॉम्बिनेशन अल्फा प्लस डेल्टा है ना, सॉरी अल्फा प्लस गॅमा. गॅमा म्हणजे ऑस्टनाईट, अल्फा म्हणजे फेराईट, अल्फा प्लस गॅमा दाखवलंय बघा. ओके, यू आर एबल टू सी दिस ऑल्सो, राईट, दिस वन. या रिजन मध्ये काय असेल, दोघांचं कॉम्बिनेशन असेल. आता पुढे येऊ बघा, दिस रिजन, ॲट दिस रिजन यू नो ऑस्टनाईट इज प्रेझेंट, ॲट दिस रिजन डेल्टा इज प्रेझेंट, राईट. इकडे ऑस्टनाईट आहे, इकडे डेल्टा आहे, मग दोघांच्या मध्ये काय असेल, हे बघा, हा दिस वन, दिस पोर्शन इज इन बिटवीन. एक मिनिट, नीट ड्रॉ करून दाखवू आपण. हे बघा, हे दिस वन अँड दिस वन, हा हे एवढा जर रिजन आहे, इथं काय असणार आहे, वरच्या बाजूला डेल्टा आहे, खालच्या बाजूला ऑस्टनाईट आहे, दोघांच्या मध्ये काय, डेल्टा प्लस ऑस्टेनाईट. ओके, सिम्पल आहे. हिअर व्हॉट विल बी हिअर, डेल्टा प्लस ऑस्टेनाईट इज असेल. ओके, डेल्टा प्लस ऑस्टेनाईट, डेल्टा म्हणजे हा डेल्टा आणि ऑस्टेनाईट म्हणजे हा. ओके, आता आणखीन एक पुढचा पॉईंट बघू. इथं काय बघितलं आपण, इथं आपण बघितला डेल्टा, इकडे काय आहे, लिक्विड आहे, मग दोघांच्या मध्ये कोणता, हे बघा, कुठला भाग सांगतोय आता मी, दिस वन. इथं काय असणार आहे, हे बघा, हा पोर्शन. ओके, दिस वन. या भागात किती काय असणार आहे, इथं असणार आहे लिक्विड प्लस डेल्टा, म्हणजे इकडे डेल्टा आहे, इकडे लिक्विड आहे, दोघांचं इथं लिक्विड प्लस डेल्टा. ओके, त्यानंतर बघा, इथं तुम्हाला बघायला मिळतं, या रिजन मध्ये लिक्विड आहे पूर्ण, इथं ऑस्टेनाईट आहे, मग इकडे ऑस्टेनाईट आहे, इकडे लिक्विड आहे, दोघांच्या मध्ये काय असेल, दिस रिजन, हिअर डेल्टा, सॉरी गॅमा प्लस लिक्विड, म्हणजे ऑस्टेनाईट प्लस लिक्विड असणार आहे, राईट. म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का, जेव्हा तुम्ही कार्बनचं पर्सेंटेज चेंज करत जात आहे, उजव्या साईडला गेलात, कार्बनचं पर्सेंटेज बदलत जाणार आहे, राईट. जसं की 0.8, 2%, राईट. तर 2% कार्बनचं पर्सेंटेज असेल आणि जर टेम्परेचर तुम्ही 1147 दिलेलं असेल, तर ही नवीन इथे एक रिएजनमध्ये आणखीन एक फेज वेगळी तयार होते, आपल्याला बघायला मिळतं ते, राईट.
वेगवेगळ्या फेजेस आपल्याला बघायला मिळतात. बरं, आपण 0.8चा पॉईंट बघितला, 2चा पण पॉईंट बघितला, इथं इथं हे 2% कार्बन आहे. आता 4.3चं बघून घेऊया एकदा. सी ॲट द टेम्परेचर इज इन्क्रीज्ड टू 4.3% कार्बन. समजा 4.3% कार्बन असेल आणि टेम्परेचर आपण दिलं 1147. मग एक नवीन फेज इथं तयार होते. त्या फेजला आपण म्हणतो युटेक्टिक फेज. ओके, जसं की खाली आपण बघितलं होतं 0.8% कार्बन आणि 723°C टेम्परेचर दिलं तर युटेक्टॉइड फेज तयार झाली. आणि इथं कुठली फेज तयार झाली? युटेक्टिक फेज. युटेक्टिक फेज मध्ये काय बघायला मिळालं आपल्याला? 4.3% कार्बन आणि 1147 टेम्परेचर एवढं असेल तर युटेक्टिक फेज तयार झाली. ओके, लक्षात राहील हे पॉईंट. आता याच्यामध्ये तुम्हाला खाली बघायला मिळतं की बघा, या बाजूला ऑस्टेनाइट आहे, इथं ऑस्टेनाइट आहे आणि इकडं सिमेंटाइट आहे. सिमेंटाइट कधी तयार होतो? वेन कार्बन पर्सेंटेज इज 6.67%. ओके, तिथे तुम्हाला काय मिळतं या लाईनवरती, अख्ख्या लाईनवरती एक फेज तयार होते, त्याला म्हणतात सिमेंटाइट. इट्स केमिकल फॉर्म्युला इज Fe3C, राईट? Fe3C. म्हणून बघा, इकडे लिक्विड आहे, या लाईनवरती सिमेंटाइट आहे. दोघांचं कॉम्बिनेशन इथं या ट्रायंगलमध्ये बघायला मिळेल, है ना? इकडे लिक्विड आहे, या रिजनमध्ये लिक्विड आहे, इथं सिमेंटाइट आहे. मग दोघांच्या मध्ये इथं गॅपमध्ये काय राहील? दोघांचं कॉम्बिनेशन लिक्विड प्लस Fe3C. ओके, तसं सिमिलरली आणखीन एक पॉईंट बघू आपण. जसं आपण इथं बोललो होतो, फेराइट इकडं लेफ्ट साईडला फेराइट, राईट साईडला सिमेंटाइट. मग दोघांच्या मध्ये कोण? परलाइट, है ना? किंवा दोघांचं कॉम्बिनेशन. तसंच इकडं ऑस्टेनाइट आहे, राईट? पहा, या बाजूला ऑस्टेनाइट आहे, इकडच्या बाजूला सिमेंटाइट. दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे कोण? लीड ब्युराइट. ओके, सो लीड ब्युराइट इज प्रेझेंट हिअर. म्हणजे ह्या रिजनमध्ये काय असेल? आपला अल्फा प्लस सिमेंटाइट, म्हणजे सॉरी अल्फा नाही, गॅमा. ऑस्टेनाइट प्लस सिमेंटाइट प्लस लीड ब्युराइट. ओके, ऑस्टेनाइट प्लस सिमेंटाइट प्लस लीड ब्युराइट इथं या रिजनमध्ये. आणि इकडं काय असेल? फक्त सिमेंटाइट आणि लीड ब्युराइट. इकडं काय असेल? फक्त ऑस्टेनाइट आणि सिमेंटाइट. ओके, हे पॉईंट्स फक्त लक्षात ठेवा. ह्या डायग्राममध्ये काय होणार आहे की वेगवेगळ्या टेम्परेचरला, वेगवेगळ्या कार्बनच्या पर्सेंटेजला वेगवेगळी फेज तुम्हाला बघायला मिळणार आहे. बस एवढंच फक्त इथं महत्त्वाचा पॉईंट आहे जो लक्षात आपल्याला ठेवायचा असतो. ओके, कीप इन माइंड. आता आणखीन काय सांगता येईल याच्यामध्ये आपल्याला? आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो, तो म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? फक्त हे पर्सेंटेज लक्षात ठेवायचे, कुठल्या पर्सेंटेजला काय तयार होत असतं आणि किती टेम्परेचरला ते होतं. जसं की आपण सांगितलं युटेक्टॉइड पॉईंट कधी तयार झाला? युटेक्टॉइड पॉईंट कोणता आहे? वेन पर्सेंटेज ऑफ कार्बन इज 0.8 अँड टेम्परेचर इज 723. व्हॉट यू गॉट? युटेक्टॉइड फेज, युटेक्टॉइड पॉईंट. नंतर युटेक्टिक पॉईंट आहे इथं. युटेक्टिक पॉईंट कधी तयार झाला? 4.3% कार्बन आणि 1147 डिग्री टेम्परेचर, त्याला तिथं तयार झालं युटेक्टिक. आणखीन एक फेज इथे एक मिळते बघा, हे जिथं कर्सर दिसतं ना, इथे एक पॉईंट, इथं जी पॉईंट आहे ना त्याला म्हणतात पेरिटेक्टिक पॉईंट. इथं टेम्परेचर किती? 1492, 1492. आणि कार्बनचं प्रमाण किती आहे? जस्ट 0.18%. ओके, हे 3 रिॲक्शन्स आहेत, हे पॉईंट आहेत, 3 पॉईंट. या 3 पॉईंटला 3 वेगवेगळ्या रिॲक्शन होतात. त्या रिॲक्शन बद्दल आपण नंतर बोलू, पण तोपर्यंत लक्षात ठेवा की 3 पॉईंट कोणते कोणते सांगितले? युटेक्टॉइड, युटेक्टिक आणि पेरिटेक्टिक. ओके, कीप इन माइंड, लक्षात ठेवा हे पॉईंट्स. आता इथं काय काय रिॲक्शन होतात त्या आपण नंतर बघू, कारण की त्या 3 रिॲक्शन महत्त्वाच्या आहेत. आपल्याला याच्यावरती बरेचसे क्वेश्चन्स, या डायग्रामवरती बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला एक्झाममध्ये बघायला मिळतात. ओके, वन मोर पॉईंट आय मस्ट से, ऑन दिस पर्टिक्युलर डायग्राम, सी ऑन द x axis carbon percentage is there and this steel is having 2 types. आपण स्टील कोणाला म्हणतो? द alloy in which percentage of carbon is less than 2%. असा alloy ज्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण हे 2% कमी असतं त्याला आपण स्टील म्हणतो, बरोबर? आणि इथं बघा, इथून इथपर्यंत तुम्हाला बघायला मिळतं की इथून इथपर्यंतचा जो रिजन आहे, इथपर्यंत काय मिळतं आपल्याला? स्टील मिळतं. पण इथून पुढच्या जे रिजनमध्ये काय मिळतं? इथून पुढच्या रिजनमध्ये आपल्याला कास्ट आयर्न मिळतं, कारण की कार्बनचं प्रमाण 2%पेक्षा जास्त होतं. ओके, सो वी हॅव टू कीप इन माइंड हिअर दॅट पर्सेंटेज ऑफ कार्बन इज लेस दॅन 2%, सो इट इज अ स्टील. ओके, बरं, या स्टीलमध्ये पण 2 टाईप पडले आपल्याला. कुठले 2 टाईप? म्हणजे हायपो युटेक्टॉइड स्टील आणि हायपर युटेक्टॉइड स्टील. हायपो म्हणजे काय आणि हायपर म्हणजे काय? हायपो म्हणजे कमी, हायपर म्हणजे जास्त. कुणापेक्षा कमी कुणापेक्षा जास्त? युटेक्टॉइड
पेक्षा कमी, युटेक्टोइड पेक्षा जास्त. म्हणजे कसं, हा पॉईंट आहे बघा, या पॉईंटला आपण युटेक्टोइड पॉईंट म्हटलं, म्हणजे तिथं कार्बनचं प्रमाण किती होतं, 0.8%. सपोज द स्टील विच इज हॅव्हिंग percentage of carbon less than 0.8, that type of steel is called as hypoeutectoid steel. म्हणजे काय, असं स्टील ज्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण 0.8% पेक्षा कमी आहे त्याला आपण हायपोयुटेक्टोइड स्टील असं म्हणतो. आणि दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे हायपर युटेक्टोइड. हायपर म्हणजे जास्त, कितीपेक्षा जास्त, 0.8% पेक्षा जास्त. समजा स्टीलमध्ये 0.8% पेक्षा जास्त कार्बन असेल तर त्याला आपण हायपर युटेक्टोइड स्टील असं म्हणतो. ओके, हे लक्षात ठेवा, हे 2 पॉईंट. त्याच्यानंतर मी तुम्हाला इथे युटेक्टोइड पॉईंट बद्दल पण ऑलरेडी डिस्कस केलं, आपण सांगितलं याच्याबद्दल. आता जसं की युटेक्टोइड बद्दल बोललो आपण, तसं आपल्याला युटेक्टिक पॉईंट बद्दल पण सांगावं लागेल. इथं हा पॉईंट जो आहे, इथे दिसणारा पॉईंट, हा युटेक्टिक पॉईंट आहे. तर युटेक्टिक पॉईंट कधी तयार झाला, वेन percentage of carbon is 4.3% and temperature is 1147, then the point or reaction take place at that point is called as eutectic reaction and that point is called as eutectic point. ओके, बरं हा पॉईंट आपल्याला कळालं, याचं लोकेशन कळालं, म्हणजे एक्स ॲक्सिस वरती 4.3% कार्बन असावा लागतो आणि टेम्परेचर किती 1147 दिलं तर तुम्हाला एक पॉईंट मिळतो, त्याला युटेक्टिक पॉईंट म्हणतात, आणि तिथे जी रिॲक्शन घडते त्याला युटेक्टिक रिॲक्शन म्हणतो आपण. ओके, बरं आणखीन एक पॉईंट आहे, जसं की सांगितलं मी तुम्हाला की 2% जर कमी कार्बन असेल स्टीलमध्ये तर त्याला आपण काय म्हणतो, स्टील म्हणतो. सॉरी, अलॉयमध्ये 2% कमी कार्बन असेल तर त्याला आपण स्टील म्हणतो, पण अलॉयमध्ये 2% जास्त कार्बन असेल तर त्याला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज अ कास्ट आयर्न. त्याला कास्ट आयर्न म्हणतात. आणि जास्तीत जास्त आपण किती कार्बन टाकू शकतो, 6.67%. अप टू द सिमेंटाइट फेज इज रिच्ड. जोपर्यंत सिमेंटाइट तयार होत नाही तोपर्यंत आपण कार्बन टाकू शकतो, त्यापेक्षा जास्त कार्बन आपण टाकत नाही. ओके, आता याच्यात सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, 4.3% कार्बन जिथं आहे त्याच्या अलीकडं, त्याच्यापेक्षा कमी आणि त्याच्यापेक्षा जास्त असे 2 रिजन आहेत. म्हणजे बघा, हायपोयुटेक्टिक आणि दुसरा हायपर युटेक्टिक. हायपोयुटेक्टिक म्हणजे युटेक्टिक पेक्षा कमी आणि हायपर युटेक्टिक म्हणजे युटेक्टिक पेक्षा जास्त. आता इथं या रिजनमध्ये जो काही तुम्हाला कास्ट आयर्न मिळणार आहे त्याला नाव आपण दिलं हायपोयुटेक्टिक कास्ट आयर्न. आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे समजा कार्बनचं प्रमाण किती आहे, 2% टू 4.3, म्हणजे 2 ते 4.3 एवढं जर कार्बन असेल अलॉयमध्ये तर त्याला म्हणायचं हायपोयुटेक्टिक स्टील. आणि जर का अलॉयमध्ये 4.3 पासनं 6.67% पर्यंत जर कार्बन असेल तर त्याला आपण म्हणणार हायपर युटेक्टिक स्टील. ओके, हायपोयुटेक्टिक आणि हायपर युटेक्टिक हे लक्षात ठेवा, हे दोघं पण कास्ट आयर्न्स आहेत. का, कारण की कार्बनचं प्रमाण हे 2%पेक्षा जास्त आहे. इफ द पर्सेंटेज ऑफ कार्बन इज लेस दॅन 2% देन दॅट इज कॉल्ड ॲज अ युटेक्टॉइड. ओके, और दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टील. आणि त्याच्यामध्ये पण 2 टाईप पडले, हायपो आणि हायपर युटेक्टॉइड स्टील्स. ओके, लक्षात ठेवा ह्या गोष्टी, ह्या बेसिक पॉईंट्स आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार. आता आपण वेगवेगळे जे फेजेस सांगितल्या, जसं की मार्टेन्साइट, बेनाइट, पर्लाइट, त्यानंतर फेराइट, ऑस्टेनाइट, डेल्टा, त्यानंतर लीड ब्युराइट आणि सिमेंटाइट, या सगळ्या फेजेसबद्दल आपल्याला सांगायचं आहे, बोलायचं आहे. म्हणजे काय की त्याचं स्ट्रक्चर कोणतं आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत आणि तो कधी तयार होतो. राईट, आता मी ऑलरेडी सांगितलेलं आहे इथं, पण आपल्याला थेरॉटिकली 1 by 1 पॉईंट सुद्धा बघावं लागेल. आपण 1 by 1 बघूया. ओके, बघा, थेरॉटिकली तुम्हाला बघायला मिळेल. तर एक पॉईंट मी डिस्कस करतो, लगेच तुम्हाला डायग्राममध्ये दाखवतो, दोन्ही गोष्टी तुम्हाला एकदम समोरासमोर क्लिअर होऊन जातील. बघा, सगळ्यात महत्त्वाचं याच्यावरती बरेचसे क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतात. पहिला आहे डेल्टा फेराइट. डेल्टा फेराइट आपण बघितला है ना. आता डेल्टा फेराइट बद्दल सांगतो, पुन्हा एकदा डायग्राममध्ये दाखवतो. डेल्टा फेराइट बद्दल काय सांगायचं, ॲक्च्युली डेल्टा सॉरी डेल्टा फेराइट नाही आहे, अल्फा फेराइट आहे. अल्फा, येस, इट इज अल्फा फेराइट. This is a solid solution interstitial of carbon in alpha iron. Associated crystal structure is BCC, that is body centered cubic structure. सिंपल पॉईंट लक्षात ठेवा, अल्फा फेराइट मध्ये, अल्फा फेराइट हा काय आहे, हा इंटरस्टिशियल सॉलिड सोल्युशन आहे. आपण सॉलिड सोल्युशनचे काही टाइप्स डिस्कस केले बघा याच्या आधीच्या लेक्चरमध्ये, जसं की सबस्टिट्युशनल आणि इंटरस्टिशियल. तर अल्फा फेराइट ही जी फेज आहे ही कुठली फेज आहे, ही इंटरस्टिशियल सॉलिड सोल्युशनची फेज आहे. ओके, त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, अल्फा फेराइट हॅव्हिंग अ स्ट्रक्चर बीसीसी स्ट्रक्चर. याच्यामध्ये कोणतं स्ट्रक्चर आहे, बीसीसी स्ट्रक्चर आहे, हे नीट लक्षात ठेवा.
Then solubility of carbon in alpha iron at 0 degree Celsius is 0.008. म्हणजे बघा हे कशावरून सांगितलं आपण असं सांगितलं की 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जेव्हा असतं तेव्हा कार्बन किती डिझॉल्व्ह झाला, त्याच्यात कार्बनची सॉल्युबिलिटी किती आहे 0.008% इतकीच सोल्युबल आहे, जेव्हा की टेम्परेचर किती दिलं आहे 0 डिग्री सेल्सिअस आहे. राईट. आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे, इट इन्क्रीजेस विथ टेम्परेचर रिचिंग द मॅक्सिमम ऑफ 0.02%, म्हणजे ॲट 723 डिग्री सेल्सिअस. म्हणजे याचा अर्थ काय, साधारणतः सांगितलं की 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असताना कार्बन किती प्रमाणामध्ये सोल्युबल आहे 0.008, पण हे जे प्रमाण आहे 0.008 हे आपण इन्क्रीज करू शकतो कुठपर्यंत 0.02% पर्यंत, जेव्हा की आपण 723 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर देऊ. म्हणजेच काय, तर जर का टेम्परेचर तुम्ही वाढवत नेलं 0 पासून 723 पर्यंत, तर कार्बनचं पर्सेंटेज जे सोल्युबल होतं ते 0 पासून 0.02 पर्यंत इन्क्रीज होतं. ओके. बरं, ही अल्फा फेराइट ही फेज कशी आहे, दिस पर्टिक्युलर फेज इज व्हेरी सॉफ्ट अँड डक्टाईल. राईट. दिस इज द इनिशियल फेज ऑफ द in the iron carbon equilibrium diagram, that is alpha ferrite, and this phase is very soft and ductile. हे एकदम सॉफ्ट अँड डक्टाईल आहे. डक्टाईलचा अर्थ काय, हे मऊ आहे, सॉरी सॉफ्ट म्हणजे मऊ आहे, आणि डक्टाईल म्हणजे काय, बाय ॲप्लिकेशन ऑफ टेन्साईल ट्रेस और टेन्साईल फोर्स यू कॅन कन्वर्ट इट इन टू थिन वायर. तुम्ही याच्यावरती टेन्साईल ट्रेस किंवा टेन्साईल फोर्स अप्लाय करून याला थिन वायरमध्ये कन्वर्ट करू शकता. ओके. दिस इज ऑल अबाउट द अल्फा फेराइट. मी तुम्हाला डायग्राममध्ये पण दाखवतो याला डबल. बघा हा पॉईंट आहे अल्फा फेराइट. दिस रिजन इज अल्फा फेराइट. ओके. याच्यामध्ये बघा मिनिमम कार्बन किती आहे, मिनिमम कार्बन इज 0.008 आणि मॅक्सिमम कार्बन किती आहे बघा इथपर्यंत, दॅट इज 0.02. मॅक्सिमम कार्बन कधी आहे 723 डिग्रीला आणि मिनिमम कार्बन कधी आहे 0 डिग्रीला. ओके. म्हणून तो पॉईंट आपण एक्सप्लेन केला. याला काय नाव दिलं आपण, अल्फा फेराइट. हा कसा आहे, सॉफ्ट अँड डक्टाईल. कुठली फेज आहे, बीसीसी स्ट्रक्चर. ओके. एवढे पॉईंट लक्षात ठेवायचे. देन नेक्स्ट पॉईंट इज ऑस्टेनाइट. आता त्याच्यावरती आपण बघितलं ऑस्टेनाइट तिथं बघायला मिळतं. ऑस्टेनाइटचे कसं तयार झाला, इथं पण 4 पॉईंट सांगायचे. कुठले, दिस इज अ सॉलिड सोल्युशन, दॅट इज इंटरस्टिशियल सॉलिड सोल्युशन. हा सुद्धा इंटरस्टिशियल सॉलिड सोल्युशन आहे. कुठली फेज आहे याच्यामध्ये, FCC है ना. विच टाइप ऑफ फेज हिअर इज FCC. FCC म्हणजे फेज सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. ओके. हे कुठला सॉलिड आहे, इंटरस्टिशियल. वरच्या पण तसंच सांगितलं ना, हे काय इंटरस्टिशियलच होता, वरचा सुद्धा इंटरस्टिशियल होता, याची BCC स्ट्रक्चर होतं. त्याच्यानंतर कार्बनचं प्रमाण 0 डिग्रीला एवढं प्रमाणात तो मिक्स व्हायचा असं सांगितलं आपण. राईट. हा सॉफ्ट अँड डक्टाईल होता पहिलावाला. दुसरा ऑस्टेनाइट मध्ये काय सांगणार, इट इज ऑल्सो सॉलिड सोल्युशन ऑफ इंटरस्टिशियल सॉलिड सोल्युशन. Then structure is FCC structure, right? Then austenite is maximum of 2.08% at 1147 degree Celsius and minimum of 723 degree Celsius at 0.8%. मी याला तुम्हाला डायग्राम मध्ये एक्सप्लेन करतो. म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का, सॉलिड सोल्युबिलिटी ऑफ कार्बन म्हणजे कार्बन विरघळतो. ओके. कसं, ऑस्टेनाइट मध्ये कधी, सी म्हणजे जेव्हा 1147 डिग्री तुम्ही द्याल टेम्परेचर, तेव्हा जवळपास 2.0208% एवढा कार्बन मिक्सअप होतो किंवा तो सोल्युबल आहे, वितळ म्हणजे मिक्स होतो. किती, जास्तीत जास्त 2.08. ओके. हे किती, 1147 टेम्परेचरला. बट अँड मिनिमम सोल्युबिलिटी इज when the percentage is 0.8 and temperature is 723. ओके. ही फेज कशी आहे, इट इज सॉफ्ट डक्टाईल एज वेल एज मॅलिएबल. ओके. हा जो पॉईंट आहे ना, मॅक्सिमम मिनिमम ऑस्टेनाइट कधी तयार होतो, मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवतो, मी तुम्हाला लगेच लक्षात येईल काय बोलतोय ते. ओके. वी विल डिस्कस दॅट पॉईंट ऑल्सो सी इन डायग्राम. या डायग्राम मध्ये बघा कमीत कमी ऑस्टेनाइट कधी आहे आणि जास्तीत जास्त ऑस्टेनाइट कधी आहे. बघा इथं ह्या रिजन मध्ये आपण बघतो की ऑस्टेनाइट तयार झाला, पण तयार कधी झाला, हे बघा ॲट दिस पॉईंट. ओके. आय विल शो यू, हायलाइट यू. हा पॉईंट आहे, हा पॉईंट ज्याला युटेक्टॉइड पॉईंट म्हटलं. इथून पुढं वरती काय तयार झालं, ऑस्टेनाइट तयार झाला. म्हणजे इथून खरी सुरुवात इथंच झाली. मग या पॉईंटचं लोकेशन सांगा काय आहे, हाऊ मच अमाऊंट ऑफ टेम्परेचर इज देअर, दिसतंय 723 डिग्री सेल्सिअस द टेम्परेचर. अँड व्हॉट अबाउट द मिनिमम कार्बन पर्सेंटेज 0.8. म्हणजे काय, ऑस्टेनाइट तुम्हाला मिनिमम कमीत कमी कधी ऑस्टेनाइट मिळू शकतो, जेव्हा कमीत कमी 0.8% कार्बन आणि 723 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तुम्ही जर स्टीलला दिलं तर तुम्हाला ऑस्टेनाइट
मिळायला तयार होतो किंवा चालू होतो. आणि हा ऑस्टेनाइट मॅक्सिमम कधीपर्यंत मिळेल? व्हेन द पर्सेंटेज ऑफ कार्बन इज 2.08 अँड टेम्परेचर इज 1147. म्हणजे टेम्परेचर 1147 डिग्री सेल्सिअस आणि कार्बनचं प्रमाण 2.08 मॅक्सिमम असेल तर तेव्हा ऑस्टेनाइट मिळतो. बघा तुम्ही म्हणाल की वरती पण इथं पण ऑस्टेनाइट आहे ना? हो आहे, पण त्या ठिकाणी कार्बनचं पर्सेंटेज कसं आहे? कमी आहे. टेम्परेचर जास्त आहे पण कार्बन कमी आहे ना. मग कार्बन जास्तीत जास्त किती? 2% आणि मिनिमम किती? तर 0.8%. ओके, कीप इन माइंड. चलो नेक्स्ट वन. नेक्स्ट पॉईंट आहे आपला तो म्हणजे डेल्टा फेराइट. डेल्टा फेराइट कसा तयार झाला? वरती आहे बघा, ऑस्टेनाइटच्या वरती. मी डायग्राम मध्ये पण दाखवतो. पहिल्यांदा हे आपण डिस्कस करू. सॉलिड सोल्युशन ऑफ आयर्न कार्बन इन द डेल्टा आयर्न फेज इज BCC. बघा नीट लक्ष देऊन समजून घ्या की पहिला जो होता ना आपला अल्फा फेराइट, याच्यामध्ये फेज होती BCC. दुसरा ऑस्टेनाइट होता, त्याची फेज होती FCC. राईट. आता इथं डेल्टा फेराइट आहे, याची फेज कोणती आहे? BCC. कीप इन माइंड. मॅक्सिमम सॉलिड सोल्युबिलिटी ऑफ कार्बन इज 0.1% ॲट 1492%. म्हणजे 1492 डिग्री सेल्सिअसला जास्तीत जास्त किती कार्बन सोल्युबल आहे? 0.1%. ओके, हा पॉईंट मी तुम्हाला शो करतो, दाखवतो. हा डेल्टा पॉईंट कुठं आहे मी तुम्हाला लक्षात येईल. डेल्टा फेराइट. ओके, सी इन द डायग्राम यू आर एबल टू सी. हे बघा या डायग्राम मध्ये तुम्हाला बघायला मिळतं की इथं हे 1492 लाईन दिसते. हे बघा इकडं हा जो एरिया ना, एवढा 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 भाग बघा, दिस मच पोर्शन. हा हा, एवढ्या भागात काय तयार होतं? एवढ्या भागामध्ये डेल्टा तयार होतो. डेल्टा आयर्न यू विल गेट हिअर. राईट. कळते पॉईंट हा? इथं टेम्परेचर आपण सांगितलं की 1492 इतकं टेम्परेचर द्या आणि मिनिमम कार्बन किती आहे? 0.1%. म्हणजे इथं कार्बन किती सोल्युबल आहे? जस्ट 0.1%. हे जे मी टेम्परेचर पर्सेंटेज सांगतो ना, हे मात्र लक्षात ठेवा. याच्यावरतीच आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. ओके, नाव नेक्स्ट वन. सी अगेन कम टू द पॉइंट. आता आपल्याला पुढचा पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा तो म्हणजे आपला सिमेंटाईट. सिमेंटाईट म्हणजे काय? नावातच मोठा गोष्ट आहे. नावात एक गोष्ट क्लिअर झाली. इन द सिमेंटाईट पर्सेंटेज ऑफ कार्बन इज हायेस्ट, दॅट इज 6.67%. राईट. 6.67% कार्बन आहे याच्यामध्ये. आणि स्ट्रक्चर कुठलं आहे? ऑर्थोरोम्बिक स्ट्रक्चर आहे. राईट. हे ऑर्थोरोम्बिक स्ट्रक्चर आपल्या सिलेबसमध्ये नाहीये, पण आपल्या सिलेबसमध्ये नसेल तर स्ट्रक्चर नसतं का? स्ट्रक्चर आहे पण आपल्या सिलेबसमध्ये नाही. फक्त म्हणून लक्षात ठेवायचं, सिमेंटाईट हुज केमिकल फॉर्म्युला इज Fe3C. कुठलं कुठलं स्ट्रक्चर आहे? ऑर्थोरोम्बिक स्ट्रक्चर आहे. कार्बन किती असतं? 6.67%. आणि दिस पर्टिक्युलर फेज, सिमेंटाईट फेज, इज एक्स्ट्रीमली हार्ड अँड ब्रिटल. सगळ्यात हार्ड आणि ब्रिटल असते. ते कुठे तुम्हाला बघायला मिळते? त्या डायग्राम मध्ये जर बघितलं तुम्ही तर ही जी लाईन आहे ना, ही लाईन, दिस लाईन ऑन विच यू विल गेट द सिमेंटाईट, या एकदम एक्स्ट्रीम राईट साईडला तुम्हाला सिमेंटाईट बघायला मिळेल. ओके, नेक्स्ट वन इज परलाईट. आता पुढचा पॉईंट आपला परलाईट. आता परलाईट मध्ये कसं आहे? इट इज इंटिमेट मिक्सचर ऑफ फेराइट अँड सिमेंटाईट. परलाईट हा सिमेंटाईट आणि फेराइटचा मिक्सचर आहे. म्हणजे याच्यामध्ये सिमेंटाईट आणि फेराइट दोघं पण आहेत. मी डायग्राम मध्ये पण दाखवतो. याचं स्ट्रक्चर कुठलं आहे? लॅन्सेलार स्ट्रक्चर आहे. राईट. याच्यामध्ये आपण सांगितलं की दिस परलाईट इज अ कॉम्बिनेशन ऑफ फेराइट अँड सिमेंटाईट. मग फेराइट किती पर्सेंट आणि सिमेंटाईट किती पर्सेंट? सी हिअर. फेराइट किती आहे? 88.5% ferrite is present and 11.5% cementite is present. Right. And it is obtained from austenite when later is cooled slowly below 727 डिग्री सेल्सिअस. म्हणजे याचा अर्थ काय? जर ऑस्टेनाइट मटेरियल जो आपल्याकडे आहे, त्या ऑस्टेनाइट मटेरियलला जर आपण कूल केलं, हळूहळू कूल केलं, 727 डिग्री सेल्सिअस पेक्षा खाली किंवा 723 पेक्षा कमी टेम्परेचरला कूल केलं, तर आपल्याला एक फेज नवीन बघायला मिळते. त्याला नाव दिलं परलाईट. आणि त्याच्यामध्ये 88.5% फेराइट आहे आणि 11.5% सिमेंटाईट आहे. आय विल शो द डायग्राम. सी, या डायग्राम मध्ये तुम्हाला बघायला मिळतं. हे बघा इथं पहा. हे बघा, हा ऑस्टेनाइट आहे. इथं ऑस्टेनाइट आपल्याला जर 723 पेक्षा जास्त टेम्परेचर दिलं तर ऑस्टेनाइट मिळतो. पण ऑस्टेनाइटला जर तुम्ही 723 और 727 याच्यापेक्षा कमी टेम्परेचरला जर थंड केलं तर तुम्हाला काय मिळतं? परलाईट मिळतं. आणि परलाईट इज व्हॉट? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ फेराइट अँड सिमेंटाईट. परलाईट हा काय आहे? फेराइट आणि सिमेंटाईटचं कॉम्बिनेशन आहे, ॲडिशन आहे. मग याच्यात या परलाईटमध्ये 88.5% फेराइट आहे आणि 11.5% सिमेंटाईट आहे. ओके, कीप इन माइंड. नाव नेक्स्ट वन. आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट सांगायचा राहिला, तो म्हणजे परलाईट
द नेम पर्लाइट इज डिराइव्ड फ्रॉम पर्ल. पर्ल म्हणजे मोती, म्हणजे जी फेज, जी स्ट्रक्चर चमकतं त्याला आपण पर्लाइट असं म्हणतो. ओके. देन नेक्स्ट इज लीड ब्युराइट. पुढचा पॉईंट आहे आपला लीड ब्युराइट. जसं पर्लाइट शिकलो आपण, पर्लाइट हा कॉम्बिनेशन होता फेराइट आणि सिमेंटाइटचा, तसं लीड ब्युराइट सुद्धा कॉम्बिनेशन आहे. कोणाचा? दिस इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑस्टनेट अँड सिमेंटाइट. हा ऑस्टनेट आणि सिमेंटाइटचा कॉम्बिनेशन आहे. बरं, लीड ब्युराइट तयार कुठं होतं? इट फॉर्म्स और दिस पर्टिक्युलर lead burite is obtained by liquid alloy containing 4.3% carbon when cooled below 1148 डिग्री सेल्सिअस. म्हणजे कुठं माहिती का? डायग्राम मध्ये दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, या डायग्राम मध्ये ही युटेक्टिक रिएक्शन जिथे घडते ना, किती टेम्परेचर आहे? 1147 डिग्री टेम्परेचर, आणि या पॉइंटला कार्बन किती आहे? 4.3%. ओके. म्हणजे या पॉइंटच्या खाली, म्हणजे जर का तुम्ही कार्बनचं प्रमाण 4.3% ठेवलं आणि टेम्परेचर 1147 पेक्षा कमी दिलं तर तुम्हाला काय मिळेल? लीड ब्युराइट मिळेल. ओके. अँड दिस लीड ब्युराइट इज नथिंग बट इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ ऑस्टनाइट अँड सिमेंटाइट. डावी साईडला ऑस्टनाइट, उजव्या साईडला सिमेंटाइट, या दोघांचं कॉम्बिनेशन हा लीड ब्युराइट असतो. ओके. कीप इन माइंड, फक्त पर्सेंटेज लक्षात ठेवा, कार्बनचं पर्सेंटेज लक्षात ठेवा, टेम्परेचर लक्षात ठेवा, त्याला कूल केलं तर काय मिळतं, हीट केलं तर काय मिळतं. याच पॉईंटला, युटेक्टिक पॉईंटला कूल केलं तर लीड ब्युराइट मिळतो, पण याला जर गरम केलं तर तुम्हाला लिक्विड मिळतं. ओके. कीप इन माइंड. नाउ नेक्स्ट पॉइंट इज मार्टेनसाइट. मार्टेनसाइट बद्दल तुम्हाला छोट्याशा 2-3 गोष्टी सांगतो. मार्टेनसाइट इज द हार्डेस्ट पार्ट. ओके. विच इज द हार्डेस्ट पार्ट अँड विच यू विल गेट ॲट 100 डिग्री सेल्सिअस ओनली. म्हणजे जर स्टीलला तुम्ही गरम केलं, ऑस्टनाइट तयार केला त्याचा, आणि नंतर त्याला थंड केलं कधीपर्यंत? 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत, तर तुम्हाला एक हार्डेस्ट आणि ब्रिटल फेज मिळते, त्याला म्हणतो आपण मार्टेनसाइट. म्हणजे असा अर्थ घेऊ नका की स्टीलला घेतलं 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर दिलं आणि तो मार्टेनसाइट तयार झाला. नाही, तसं नाही होत. पहिल्यांदा स्टील घ्या, त्याला तुम्ही क्रिस्टलायझेशन टेम्परेचरपेक्षा जास्त, म्हणजे 723 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त टेम्परेचर द्या, त्याचा ऑस्टनाइट बनवा, आणि मग त्याला पुन्हा थंड करा. मग जेव्हा तुम्ही त्याला 100 डिग्री पर्यंत थंड कराल तेव्हा एक फेज तयार होते, त्या फेजला म्हणतात मार्टेनसाइट. ओके. द स्पेशालिटी ऑफ दिस मार्टेनसाइट इज इट इज व्हेरी हार्ड अँड ब्रिटल. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, नीट लक्षात ठेवा. मार्टेनसाइट स्ट्रक्चर इज ऑप्टेन्ड बाय व्हेरी फास्ट कूलिंग रेट. मी ऑलरेडी सांगितलं की ऑस्टनेट बनवा आणि नंतर त्याला कूल करा, पण ते कूलिंग करताना कसं स्लोली करणार का? नाही, एकदम फास्ट करायचं आहे. सो इट इज ऑप्टेन्ड बाय डुईंग द फास्ट कूलिंग रेट. ओके. रॅपिड क्वेंचिंग करायचे आपल्याला, म्हणजे किती क्वेंचिंग करायचे बघा? पर सेकंद 350 डिग्री सेल्सिअस, म्हणजे एका सेकंदामध्ये 350 डिग्री सेल्सिअस तो डाऊन आला पाहिजे, एवढं फास्ट कूलिंग करायचं आहे. कॅन यू बिलीव्ह दिस? व्हेरी फास्ट cooling rate is used, that's why it is called as a rapid quenching. ओके. हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा. आणखीन एक पॉईंट आहे, तो म्हणजे बेनाइट. मार्टेनसाइट आणि पर्लाइटच्या मध्ये मिळतो, म्हणजे साधारणतः 300 डिग्री सेल्सिअसला आपल्याला बेनाइट मिळतो. राईट. दिस इज फाईन पर्लाइट अँड कंटेन्स व्हेरी हाय डिस्ट्रीब्युशन ऑफ फेराइट अँड सिमेंटाइट फेज. याच्याबद्दल काही जास्त सांगायची गरज नाही. हे सगळे पॉईंट फक्त लक्षात ठेवा. जेवढे पॉईंट मी तुम्हाला सांगितले, डायग्राम लक्षात ठेवा, हे पॉईंट्स लक्षात ठेवा, कुठल्या पॉईंटला किती पर्सेंटेज कार्बन दिलं, किती टेम्परेचर दिलं आणि कुठली फेज तयार झाली, हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. ओके. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ही आयन कार्बन इक्विलिब्रियम डायग्राम, याच्यावरती कमीत कमी 4 ते 5 क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जातात. ही डायग्राम चांगली करून ठेवा. काय अडचण असेल तर आपण याच्यावरती पुन्हा डिस्कस करूया. ठीक आहे.